बनावट नोटांचा छापखाना चालवणाऱ्या छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत आज 5 दिवसांची वाढ करण्यात आली। आता नोटा छापण्यासाठी लागणारी मशीन आली कुठून आणि त्याच्या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू झालाय। नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा म्होरक्या छबू नागरे आणि त्याच्या 10 साथीदारांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं। 6 दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीत या 11ही संशयितांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली। त्यांच्या मालमत्तांचा तपशील गोळा केला गेला। ब्युटी पार्लरमध्ये चालणारा छबूचा छापखानाही पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। नाशिक आणि मुंबईत विविध बँकांमध्ये छबूची 15हून अधिक खाती आहेत। त्यात 50 ते 60 लाख रुपयांची माया जमवली आहे। तसंच शहरात लाखो रुपयांच्या त्याच्या मालमत्ता असल्याचं तपासात उघडकीला आलंय। त्यामुळे साथीदारांसह त्याची बँक खाती गोठवायला सुरुवात झाली। यापुढे त्याच्या खात्यातून अर्थव्यवहार करू नये अशा सूचना पोलिसांकडून बँकांना रवाना करण्यात आल्या। पुढचा भाग आहे आता त्यांचे जे पैसे जे त्यांचे हे आहेत पर्सनल अकाउंट्स वगैरे ते आता हे चालू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचीही भरपूर माहिती आम्हाला मिळेल। लिंक आम्ही करतोय, कसे त्याची लिंकेज आहे, कसे त्यांनी हे पैसे आणले, त्याची ट्रान्झॅक्शन केव्हा केव्हा झालेलं आहे, केव्हा ते ठेवले, हे सगळे आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। पोलिसांनी 11 जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला असला तरी नोटा बनवण्याचं कटिंग मशीन कुणी पुरवलं, शाई कुणाच्या माध्यमातून आणि कुठून आणली याचा शोध अजून नाशिक पोलिसांना लावता आलेला नाही। नोटा छपाई करता छबूने ज्या कागदाचा वापर केला तो कागद आणि चलनी नोटा बनवण्याचा कागद यात काय फरक आहे हे तपासण्याकरता करन्सी नोट प्रेस मधल्या तज्ञांची मदत घेतली जाते। हे मशीनरी कुठून आणली होती किंवा बाकी पेपर वगैरे प्रिंटिंग हे सगळे चेकिंगमध्ये चालू आहे आणि यांनी असं काही अगोदरही केलेले आहेत का हे सगळे जे आहे मुद्दे इन्व्हेस्टिगेशनमध्ये येत आहे, आलेले आहे। या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी त्यांचे इतर साथीदार शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही। या टोळीत आणखी काही जण सहभागी असल्याची शहरात चर्चा असताना त्यांची नावं का पुढे येत नाहीयेत? त्यांच्या माध्यमातून आणखी किती नोटा छापल्या किंवा त्याची विल्हेवाट लावली ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे। या प्रकरणात छबू नागरे इतकाच मुख्य सूत्रधार असणारा रामराव पाटील याच्या चौकशीतून आणि घराच्या झडतीतून काहीच हाती लागलं नसल्यानं देखील आश्चर्य व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटा छापल्या जात असताना स्थानिक पोलिसांना याची खबर का लागली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून याची उत्तरं पोलिसांनाच द्यावी लागणार आहेत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।